सिटिंग अरेंजमेंट हा प्रश्न सोडवत असताना बऱ्याच जणांना डावी बाजू, उजवी बाजू किंवा पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या साध्या सिंपल गोष्टी कन्फ्यूज होत असतात आणि आपल्याला साधा येणारा प्रश्न हा चुकत असतो. म्हणून या काही बाबी आहेत की आपल्याला डावी बाजू आणि उजवी बाजू कशा लक्षात ठेवा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू. तर समजा काही व्यक्ती आहेत की ही गोलाकार टेबलाभोवती आतील बाजूस तोंड करून बसलेली आहेत. तर आपल्याला हा प्रश्न सोडवत असताना सर्वात प्रथम बाजू ओळखणे, मग ती उजवी किंवा डावी बाजू आपल्याला लवकरात लवकर ओळखता आली पाहिजे. तर या काही व्यक्ती आहेत, मग ते 8 व्यक्ती असतील, 5 व्यक्ती असतील किंवा 7 व्यक्ती असतील. तर या ठिकाणी मी 8 व्यक्ती घेतलेले आहेत. तर सर्वात प्रथम समोरासमोरील बाजूस कोण बसलेले हे पाहू आपण. समोरासमोरील बाजूस समजा हा ए आणि बी हे 2 व्यक्ती बसलेले आहेत. तर ए ची उजवी बाजू कोणती असेल? आपली जी उजवी बाजू असते तीच याची उजवी बाजू ही असेल. याची उजवी बाजू ही. तर लवकरात लवकर काही न विचार करता आता या 8 व्यक्ती आहेत, तर 8 व्यक्तीची फटकन उजवी बाजू अशी टिक मार्क करून घ्या. सर्वांच्या उजव्या बाजूला टिक मार्क करून घ्या. मग आता सर्वांची उजवी बाजू आपण या साईडला टिक मार्क केलं. सर्वांची उजवी बाजू ही झाली. आता या ठिकाणी सी आणि डी या 2 व्यक्ती असतील. तर सी ची उजवी बाजू कोणती झाली? ही. डी ची उजवी बाजू कोणती झाली? ही. तर ए ची उजवी बाजू मार्क करून गेल्यानंतर फटकन सर्वांच्या त्याच उजव्या बाजू असतील. मग सर्वांच्या उजव्या बाजू असे रिमार्क करून घ्या, म्हणजे आपल्याला कन्फ्युजन होणार नाही. आता या ठिकाणी ही एफ आहे, तर एफ ची उजवी बाजू कोणती झाली? ही. म्हणजे ज्या ठिकाणी आपण रिमार्क केला ती उजवी बाजू आणि ज्या ठिकाणी आपण काहीच मार्क नाही केला ती डावी बाजू गृहीत धरा. तर ही सर्वात पहिली ट्रिक ही वापरा तुम्ही. त्यानंतर आपण हा एक असा प्रश्न पाहू की काजल, किरण, कीर्ती, कोमल आणि कुसुम या एका गोलाकार टेबलाभोवती आतील बाजूस तोंड करून बसलेली आहेत. मग आतील बाजूस तोंड करून व्यक्ती किती? काजल, किरण, कीर्ती, कोमल, कुसुम. व्यक्ती आहेत 5. या ठिकाणी व्यक्ती आहेत 5. तर यांची डावी आणि उजवी बाजू कोणती आपण पाहू की ही उजवी बाजू, ही समोरासमोर ही व्यक्ती बसली तर उजवी बाजू ही उजवी बाजू, याची ही उजवी बाजू, ही उजवी बाजू आणि ही उजवी बाजू. तर ज्या उजव्या बाजू आहेत त्या ठिकाणी पटकन आपण मार्क करून घ्या की आपल्याला कन्फ्यूज नाही होणार. तर ज्या ठिकाणी आपण रिमार्क केला नाही त्या डाव्या बाजू. तर यानंतर कीर्ती ही काजलच्या उजवीकडे आहे. आता उजवीकडील बाजू या इकडे आहेत उजवीकडे, आणि कीर्ती ही काजलच्या उजवीकडे आहे. म्हणून कीर्ती ही काजलच्या उजवीकडे आहे. आता या ठिकाणी आपण काजल लिहू. त्यानंतर आणि कोमलच्या डावीकडे दुसरी आहे. आता कोमलच्या डावीकडे कोमल, आता समजा या ठिकाणी कोमल आहे, तर कोमलची उजवी बाजू कोणती? ही. परंतु कोमलच्या डावीकडे दुसरी आहे, म्हणून पहिली दुसरी. ही कीर्ती कोमलच्या डावीकडे दुसरी आहे. तर काजल आणि कोमल यांच्या दरम्यान कुसुम नाही. आता हे काजल आणि कोमल यांच्या दरम्यान कुसुम नाही. काजल आणि कोमल या 2 आहेत, तर यांच्या दरम्यान कुसुम नाही. तर कुसुम कोठे आहे? तर इथं. कुसुम ही येथे आहे. तर आता राहिली कोण? एक किरण, म्हणून किरण कुठे असणार? येथे किरण. तर कीर्तीच्या डावीकडे दुसरा कोण आहे? कीर्तीच्या डावीकडे आता कीर्ती ही या ठिकाणी आहे. कीर्ती, तर याच्या डावीकडे 2 नंबरला कोण? 1 नंबरला काजल आणि ही किरण. तर याचं उत्तर येणार किरण. अशा पद्धतीने आपण फास्ट सोडू शकता की प्रथम डावी आणि उजवी बाजू कोणती ही लक्षात घ्या. त्यानंतर शक्यतो या गोष्टी टाळा की ए हा बी च्या जवळ बसलेला आहे, ए हा बी पासून दूर आहे. तर सुरुवात यापासून करणे टाळा, कारण हे कन्फ्युजन होतं. म्हणून डाव्या साईडला आहे का उजव्या साईडला आहे यापासून तुम्ही सुरुवात करा.